I'm no stranger to unlikely journeys. My mother, our mother, Shamala Harris, had one of her own, and I miss her every day, and especially right now. कमला हॅरिस या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उमेदवारी स्वीकारणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि आशियाई अमेरिकन महिला ठरल्या आहेत. ही उमेदवारी स्वीकारण्यापूर्वी कमला हॅरिस यांनी त्यांना मोठं करणाऱ्या महिलेचा गौरवास्पद उल्लेख केला. आईने 1958 साली स्वप्नपूर्तीसाठी भारतातनं अमेरिकेत येत सुरू केलेल्या धाडसी प्रवासाशिवाय आपली ही भरारी शक्य नसल्याचं कमला हॅरिस सांगतात. So my mother was 19 when she crossed the world alone, traveling from India to California with an unshakable dream to be the scientist who would cure breast cancer. श्यामला यांचा जन्म चेन्नईत झाला. तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलेमधनं त्यांनी आहार आणि एंडोक्रिनिओलॉजीमध्ये PhD केली. बर्कलेमध्ये असतानाच त्या नागरी हक्क चळवळींमध्ये देखील सक्रिय झाल्या. When she finished school, she was supposed to return home to a traditional arranged marriage. But as fate would have it, she met my father, Donald Harris, a student from Jamaica. They fell in love and got married, and that act of self-determination made my sister Maya and me. वयाच्या 25व्या वर्षी श्यामला या ब्रेस्ट कॅन्सर संशोधक म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्यांना जगभरातनं वेगवेगळे मानसन्मान मिळाले आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या संशोधकांना त्यांनी मार्गदर्शन केलं. 1971 मध्ये झालेला घटस्फोट आणि इतर अनेक आव्हानं येऊन देखील श्यामला यांनी त्यांच्या मुलींना स्वतःची एक वेगळी ओळख आणि चिकाटी देत घडवलं. कमला आणि त्यांची बहीण माया अनेकदा त्यांच्या आईने दिलेल्या न्याय आणि निर्धाराच्या शिकवणीची आठवण करतात. My mother was a brilliant, 5 foot tall, brown woman with an accent. And as the eldest child, I saw how the world would sometimes treat her. But my mother never lost her cool. She was tough, courageous, a trailblazer in the fight for women's health, and she taught Maya and me a lesson that Michelle mentioned the other night. She taught us to never complain about injustice, but do something about it. Mommy was so many things to so many people. A civil rights activist, a scientist, a devoted mother to her 2 little girls. But most of all, Mommy was a trailblazer who defied the odds and defined herself. And when it came to Kamala and me, Mommy had great expectations for us, but she had even greater expectations of us. She raised us to believe that we could be and do anything. श्यामला गोपालन यांचं 2009 साली कोलन कॅन्सरने निधन झालं. पण त्यांचा प्रभाव आजही कमला हॅरिस यांच्या भाषणातनं जाणवतो. आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीदरम्यान भारतीय वंशाच्या मतदारांना जवळ करण्यासाठी कमला हॅरिस यांनी त्यांच्या आईचा हा प्रवास प्रकाशझोतात आणलाय. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.